मी आलेलो आहे, सोबत माझा पसारा आहे, ट्रायपॉड आहे, बॅग आहे. मी म्हणलं कुठे आलोय, जरा बाजूला नजर टाका. सर अलेक्स फर्ग्युसन, थोडा क्लू लागतोय. कम ऑन, मी मँचेस्टरमध्ये आहे आणि मँचेस्टरमध्ये म्हणजे मँचेस्टर युनायटेड क्लबला मी आलेलो आहे. आणि आज मँचेस्टर युनायटेड क्लबची टूर मी तुम्हाला करवणार आहे. हा क्लब 1910 साली वर्ल्ड वॉर 2 मध्ये बॉम्ब करून उद्ध्वस्त झालेला होता आणि त्याच्यानंतर या क्लबचा भव्यपणा आता तुम्ही बघताय. जगातला सर्वोत्तम क्लब मँचेस्टर युनायटेड, रिअल माद्रिद, बार्सिलोना या काही क्लबपैकी हा क्लब आहे. पण ह्या क्लबला तोड नाही आहे. त्यांनी त्यांचा इतिहास ज्या पद्धतीने पाळलेला आहे ते सगळंच अजब आहे. पहिल्या फोटोमध्ये मी तुम्हाला अलेक्स फर्ग्युसनला दाखवलं. दुसऱ्या फोटोमध्ये मागे सर बॉबी चार्ल्टन आहेत आणि त्याच्या मागं हे भव्य मँचेस्टर युनायटेड स्टेडियम. बोलत नाही, चला आज माझ्याबरोबर मँचेस्टर युनायटेड क्लबची टूर करा. चला. 26.5 years. Now, when he'd been manager for 25 years, that was when this stand was renamed after him. Also at the same time, I suppose, created this image of him here and donated it to the club. Now, if you look closely, you can see that it's made up of pins knocked into the board and then thread wound around the pins to create the image of him. Very clever, very effective, and must have took somebody an awful long time to do that, but unmistakably Sir Alex. Here a more conventional image of him, and this picture shows him with the trophies that he won during his time as our manager. As I said, he was here 26.5 years. In that time he won 38 major trophies with the first team. Now, clearly there's not 38 trophies in that picture, but some of them he won multiple times. For example, the Premier League 13 times, FA Cup 5 times, and the Champions League twice. मँचेस्टर युनायटेड मैदानाची भव्यता ही या जागेवरनं लक्षात येते. आणि समोर मोठा जो स्टँड आहे तो इथले 25 वर्ष मॅनेजर असलेल्या सर अलेक्स फर्ग्युसन यांचा स्टँड आहे. एकूण 26.5 वर्ष त्यांनी इथं मॅनेजर म्हणून काम केलं. 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना हा बहुमान देण्यात आला की ह्या स्टँडचं नाव त्यांनी बदललं. या एका स्टँडमध्ये 22,000 लोक बसतात. 22,000. बाकी मैदान हे खुर्च्यांनी भरलेलं आहे आणि हा एकच एरिया हा तुम्हाला दिसेल की इथे कमीत कमी सीट्स आहेत, कारण इथे मानवी आयुष्याला महत्त्व आहे. व्हीलचेअरमध्ये असलेल्या अपंग लोकांसाठी हा खास एरिया राखून ठेवला आहे. 2 खुर्च्यांच्या मध्ये जी मोकळी जागा आहे तिथं व्हीलचेअरमधला फुटबॉल रसिक प्रेक्षक बसतो आणि त्याला मदत करणारा जो आहे तो त्याच्या शेजारी बसतो. आणि याच्या मागं जो स्टँड आहे हा स्टँड इथं 3,100 सीट्स आहेत. अवे टीम विरुद्ध खेळणाऱ्या टीमच्या सपोर्टर्ससाठी हा स्टँड राखून ठेवण्यात आला आहे. मॅजेस्टिक स्टेडियम आहे. हा मँचेस्टर युनायटेडचा कंट्रोल बॉक्स आहे, सिक्युरिटी कंट्रोल बॉक्स. 76,000 प्रेक्षकांना कंट्रोल करणं ही सोपी गोष्ट नाही. 3,500 कर्मचारी मॅचच्या दिवशी इथे या सगळ्या गोष्टी बघत असतात. या कंट्रोल बॉक्सची मजा अशी आहे की 76,000पैकी प्रत्येक माणसाच्या चेहऱ्याचा स्वच्छ फोटो हे बसल्या जागेवरनं काढू शकतात. इतकी सिक्युरिटी सिस्टीम स्ट्रॉंग आहे. आणि तुम्हाला सांगून खोटं वाटेल पण 11 मिनिटामध्ये हे स्टेडियम जर काही अपघात झाला तर रिकामं होऊ शकतं. इथली सिक्युरिटी सिस्टीम स्ट्रॉंग आहे. ही जी जागा आहे प्लेयर्सचा एंट्री इथनं होते, या टनलमधनं होते आणि जे मँचेस्टर युनायटेडचे लोक आहेत ते ह्या बाजूने एंट्री करतात. त्याचं कारण त्यांचे फॅन्स जे असतात ते इकडं असतात. इकडं थोडंसं बघा. आणि ज्या वेळेला गोल होतो तेव्हा गोल झाल्यानंतर याच कॉर्नरमध्ये येऊन तुम्ही कॉर्नर पण बघू शकता. या कॉर्नरमध्ये येऊन ते सेलिब्रेशन करतात जोरजोरात, कारण प्लेयरच्या फॅमिलीज या कॉर्नरमध्ये बसलेल्या असतात. त्यामुळे या सगळ्याच गोष्टी अद्भुत आहेत. आणि मैदानावरती येऊन खरोखर या इकडे मैदानावरती
इतक्या जवळनं मँचेस्टर युनायटेडचं ग्राउंड बघणं हा अद्भुत अनुभव आहे, ॲब्सोल्युटली अद्भुत अनुभव आहे. प्लेयर्सची एंट्री आणि या ॲलीमधनं फिरायला मिळतं आहे, जे गेल्या टूरमध्ये मला फिरायला मिळालेलं नव्हतं. मँचेस्टर युनायटेडची ही टूर नक्कीच मला वेगळी दृश्य दाखवते आणि वेगळा अनुभव देते. व्हिजिटिंग टीम आणि होम टीम या इथं बसतात आणि इथं बसून रिझर्व्ह प्लेअर मॅचेस बघतात. आणि हा जो इकडचा एरिया आहे हा ओरिजिनल डगआउट होता. ...1910 साली वर्ल्ड वॉरमध्ये या स्टेडियमवरती जोरदार हल्ला झालेला होता आणि या हल्ल्यामध्ये सगळं स्टेडियम उद्ध्वस्त झालेलं होतं. 2010 साली या स्टेडियमची शताब्दी पूर्ण झालेली आहे, कारण हे स्टेडियम नवीन बांधलं गेलं आहे. परंतु आत्ता जे आपण चालतो आहे हा ओल्ड टनल आहे. या ज्या 2 भिंती आहेत याच फक्त शाबूत राहिल्या, बाकी लाकडाचं अख्खं स्टेडियम जळून खाक झालं. परंतु त्याच्यानंतरसुद्धा या मैदानाची भव्यता आणि या मैदानाची इतिहास हा कमी होत नाही. मँचेस्टर युनायटेड क्लबनी खूप मोठी सुखदुःख पचवलेली आहेत. 6 फेब्रुवारी 1958चा दिवस हा या क्लबकरता अगदी काळरात्र ठरलेला होता. संघ मँचेस्टरचा म्युनिकला मॅच खेळायला चाललेला असताना त्यांच्या विमानाला अपघात झाला आणि 2 खेळाडू सोडून सगळी टीम त्या अपघातामध्ये मृत्युमुखी पडली. हा आघात खूप प्रचंड होता, परंतु फक्त 13 दिवसांचा अवधी होता ज्याच्यामध्ये या क्लबनी आपला गेलेला तोल सावरला आणि परत ते मॅच खेळायला बाहेर पडले. विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे फोटो आपल्याला बघायला मिळतात, परंतु हे दुःख बाजूला सारून पुढचा प्लाक हा खूप महत्त्वाचा आहे, ज्याच्यामध्ये ते सांगतात, बिफोर द ट्रॅजेडी ॲट म्युनिक द क्लब बिलॉंग टू मँचेस्टर, बट आफ्टरवर्ड्स मँचेस्टर युनायटेड या क्लबची स्थापना झाली आणि त्याला जगाला पादाक्रांत केलं. म्युनिक टनलमध्ये आलं की वेगळंच वाटतं. त्याचं कारण या क्लबनी पचवलेलं दुःख इथं कळतं. या सगळ्या स्मृती मँचेस्टर युनायटेड क्लबनी मनापासून हृदयाशी राखून ठेवलेल्या आहेत. आणि ही जी ज्योत तुम्हाला दिसते ही ज्योत त्याचीच निशाणी आहे, कारण त्या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांचं स्मरण हे या क्लबला आणि या क्लबच्या पाठीराख्यांना कायमचंच आहे. मँचेस्टर युनायटेडच्या या ग्राउंडवरती येणं आणि इथल्या टूरचा अनुभव घेणं आणि ते सुद्धा मैदानाच्या इतकं जवळ उभं राहून, या सगळ्याच गोष्टी खूप अद्भुत आहेत, एक्साईट होण्यासारखं आहे. आणि त्याचं कारण अजून एक आहे, क्रिकेटची मॅच उद्या होणार आहे, पण सध्या धमाका चालू आहे तो वर्ल्ड कपचा. त्यामुळे वर्ल्ड कप चालू असताना मँचेस्टर युनायटेडची येणं आणि टूर करणं अद्भुत अनुभव आहे. सुनंदन लेले, झी 24 तास, मँचेस्टर युनायटेड.